नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं मराठी नॉवल स्टुडिओमध्ये। आपण पाहत आहोत प्रतिशोध अ रिवेंज लव्ह स्टोरी भाग 35। छान, मग काय आमचा पेशंट घरी जायचं म्हणतोय? डॉक्टर सिंग गीताला म्हणाले। हो, गीता हसून म्हणाली। ठीक आहे, स्टीफन म्हणाले तर सुट्टी द्यावीच लागेल। अजून 4 दिवस राहिले असतात तर आमचं बिल तेवढंच वाढलं असतं। आता लॉस होणार, डॉक्टर सिंग गीताला हसत म्हणाले आणि त्यावर सगळे हसायला लागले। आज स्पर्श पण खूप खुश होती। तिच्या मनातील सगळे गैरसमज दूर झाले होते। तिला गीता कशी रिॲक्ट करेल याची भीती वाटत होती, पण तिनेही किती सहजतेने तिला आपलं मानलं होतं। युवी बरोबर बोलत होता, त्याची फॅमिली खरंच खूप छान होती। हॉस्पिटलमध्ये जाऊन आल्यापासून तिच्या चेहऱ्यावरची स्माईल कायम होती। साहिल आणि आनंदी रात्रीच्या जेवणानंतर अंगणात वॉक करत होते आणि स्पर्श झोपाळ्यावर बसून तिचा मोबाईल बघत होती। खूप खुश आणि हसू होतं तिच्या चेहऱ्यावर। अरे वा, आज आमचं पिल्लू खूप खुश दिसतंय, साहिल आनंदीला म्हणाला। पिल्लू आज गीताला भेटायला हॉस्पिटलमध्ये गेलं होतं, त्यामुळे असं म्हणत आनंदीने त्याला सगळं सांगितलं। चला, हे एक बरं झालं, तिच्या मनातील गैरसमज दूर झाले, साहिल म्हणाला। मॅडम अजून युवीवर खार खाऊन आहेत बरं, आनंदी म्हणाली। का? साहिलने विचारलं। असंच, माफ करणार नाही म्हणे, आनंदी हसत म्हणाली। अरे देवा, मग काही खरं नाही युवराजचं बिचारा, साहिल म्हणाला आणि त्यावर आनंदी साहिल दोघेही हसले। इकडे युवराज सुद्धा गीताला मेडिसिन देऊन सोफ्यावर आडवा झाला होता। तो स्पर्शचा स्टेटस पुन्हा पुन्हा बघत होता। ती गीताला भेटायला हॉस्पिटलला आली, खूप छान वाटलं त्याला, पण तो त्यावेळी ऑफिसमध्ये होता म्हणून पीटरला शिव्या घालत होता, कारण पीटरने त्याच्याकडून खूप सारं पेंडिंग काम करून घेतलं होतं आणि त्यामुळे बिचाऱ्याला दिवसभर उसंत मिळाली नाही। त्याला स्पर्श ऑनलाईन दिसली आणि त्याने लगेच तिला मेसेज टाकला। श्रोते हो, पुढील संभाषण मी इमोजीमध्ये लिहिते, तुम्ही इमॅजिन करा। हाय युवी, तिने लगेच त्याचा मेसेज बघितला। दम कुठे पडतोय तिला? स्पर्श। युवीने डोळे गोल फिरवले। स्पर्श गप्प होती। नाईस फोटोज, युवी म्हणाला। त्यावर स्पर्शने हात जोडले। हा वाला तर खूप भारी आहे, युवी पुन्हा म्हणाला। त्यावर स्पर्शने नाक मोरडत पुन्हा हात जोडले। फोन करू? युवीने विचारलं आणि स्पर्शने भुवया उंचावल्या। प्लीज, युवी तिला विनवणी करत म्हणाला। त्यावर स्पर्शने तोंडावर हात ठेवला। फोन केला तरी मी बोलणार नाही असं म्हणायचं होतं तिला। का? युवी म्हणाला। माझी मर्जी, स्पर्शने पुन्हा नाक मुरडलं। सगळ्यांना बोलते, माझ्याशी का नाही? युवी रडण्याच्या सुरात म्हणाला। तुमच्यावर सगळ्यात जास्त रागावली आहे मी, स्पर्श पुन्हा शांत आणि रोखून बघत म्हणाली। मग येऊ का राग काढायला? युवीने खट्टाळपणे विचारलं। स्पर्शने रागात नाही म्हटलं। प्लीज, युवी पुन्हा म्हणाला। मला झोप येते, स्पर्शने जांभळी दिली। नको ना झोपू, युवी लाडात येत म्हणाला। झोपू नाही तर काय करू? स्पर्श रोखून बघत म्हणाली। प्रेमाच्या गोष्टी बोल ना माझ्याशी, युवी म्हणाला। अजिबात नाही, स्पर्शने रिॲक्ट केलं। प्लीज, युवी पुन्हा क्यूट फेस करून म्हणाला। स्पर्शने त्यावर पुन्हा नाक मुरडलं। युवी आता काही रडण्याचे आणि काही घाबरण्याचे इमोजी सेंड करत होता। त्यावर स्पर्श पुन्हा डोळे फिरवत त्याला नकार देत होती। बरं, ठीक आहे, गुड नाईट किस, गुड नाईट तरी म्हण, युवी म्हणाला। गुड नाईट, स्पर्शने जांभळी देत म्हटलं। असं नाही, किस करून म्हण, युवी तिला फ्लाइंग किस देत म्हणाला आणि त्यावर स्पर्शने डोळे मोठे केले। म्हण ना, अगोदर तर म्हणत होतीस माझ्या मिठीत झोपत होतीस तेव्हा, युवी म्हणाला आणि स्पर्शने पुन्हा त्याच्याकडे रागाने बघितलं। माहीत आहे रागवली आहेस म्हणून एक किस करायला सांगतोय, नाही तर, युवी पुन्हा त्याच्या खट्ट्याळा याच्यात येत म्हणाला। निर्लज्ज, बदमाश, दुष्ट, स्पर्शने इमोजी सेंड केले। एवढा वाईट आहे का मी? युवराज म्हणाला। स्पर्शने हो म्हणून पुन्हा भुवयात आणल्या। ठीक आहे, मीच घेतो गुड नाईट किस, युवी पुन्हा खट्ट्याळ गालात हसला। अजिबात नाही, मला झोप येते, स्पर्शने रागाने आणि जांभळी देत म्हटलं। एक लॉंग डीप किस, असं म्हणत युवीने खूप सारे किसिंग इमोजीस तिला पाठवले। त्यावर स्पर्शने डोळेच मोठे केले। गोड होता, युवी चेहरा मोठा करून आणि डोळे मोठे करून म्हणाला। स्पर्शने त्याला पुन्हा रागात इमोजी टाकून पाहिलं। अजून एक घेऊ, मोठावाला, युवी म्हणाला। त्यावर स्पर्शने नको, मी झोपते असं म्हटलं। तरी मी घेणार, युवी पुन्हा खट्ट्याळ आवाजात म्हणाला आणि त्यावर त्याने पुन्हा तिला किसिंग इमोजीस पाठवले। स्पर्श ते पाहून लगेच ऑफलाईन गेली। वेडी, युवी मनाशीच म्हणाला आणि हसत त्याने डोळे मिटून घेतले। स्पर्श तर इकडे लाजून पाणी पाणी झाली होती। दोघे चॅटिंग जरी करत असले तरी तो तिच्या अगदी जवळ आहे आणि तो तिला समोरासमोर हे सगळं बोलतोय असंच तिला भासत होतं।
स्पर्श, आनंदी म्हणाली. हं? स्पर्श तिच्या तंद्रीतून भाणावर येत म्हणाली. अगं झोपायला येतेस ना? गार लागत आहे बाळा. आनंदी म्हणाली. हो आलेच. स्पर्श झोपाळ्यावरून उठली आणि मग दोघी आत गेल्या. किती वेळ स्पर्श ऑफलाईन राहून त्यांचं चॅटिंग वाचत होती आणि स्वतःशीच लाजून गोड गालात हसत होती. यातच तिला केव्हा झोप लागली तिचं तिलाच कळलं नाही. नीला, अगं चहा कुठे आहे माझा? मॉर्निंग वॉक करून 10 मिनिटं झाले. प्रतापराव पेपर वाचत म्हणाले. बाबा, समोरून गोड असा आवाज आला आणि प्रतापने आश्चर्याने पेपर बाजूला ठेवून समोर पाहिलं आणि समोर स्पर्शला बघून ते चकित झाले. गुड मॉर्निंग बाबा, हा घ्या तुमचा चहा. स्पर्श तिच्या गोड आवाजात हसत प्रतापकडे बघत म्हणाली. सुनबाई, तुम्ही आलात? प्रतापने पेपर लगेच खाली ठेवला आणि तिच्या हातून चहा घेतला. कसे आहात बाबा? स्पर्श खाली वाकून त्यांच्या पायांना स्पर्श करून नमस्कार करत म्हणाली. सुखी राहा. तुम्हाला पाहून अजूनच खूप छान वाटत आहे. प्रताप तिचा हसरा चेहरा बघून खुश होत म्हणाले. या इथे बसा आमच्याजवळ, प्रताप म्हणाले आणि स्पर्श त्यांच्या बाजूला बसली. मग आजी आत्या पण त्यांच्यासोबत येऊन बसल्या. सुनबाई, आज येते आम्हाला सांगितलं का नाहीस? आजी म्हणाली. तुम्हाला सगळ्यांना सरप्राईज द्यावं म्हणलं आजी. स्पर्श हसून म्हणाली. खूप खुश झालो आम्ही तुझं सरप्राईज बघून. आत्यासुद्धा खुश होत म्हणाली. स्पर्श त्यावर गोड हसली. बाबा, आजी, आय एम सॉरी. मी तुम्हाला न सांगता दादाकडे निघून गेले ना? स्पर्श खाली मान घालून म्हणाली. प्रताप आणि आजी आत्याकडे बघून तिला पाहत होते. मी चुकले ना? एकतर गीतामुळे तुम्ही अगोदरच परेशान होतात, त्यात मी असं अचानक माहेरी निघून गेले. मी तुम्हाला सांगून जायला हवं होतं ना. माझ्यामुळे तुम्हाला बराच त्रास पण झाला असेल. स्पर्श नाराज होत म्हणाली. अजिबात नाही, उलट तुम्ही तुमच्या जागी बरोबर आहात. पण या बाबांना हक्काने एकदा जरी सांगितलं असतं ना, तर मी स्वतः तुम्हाला तुमच्या माहेरी नेऊन सोडलं असतं. तुम्हाला माहीत आहे ना सध्या आपल्या घरात किती काही घटना घडत आहेत. त्यात तुम्हाला जर काही झालं असतं तर आम्ही काय केलं असतं? युवी तर अजूनच तुटला असता. प्रताप तिला समजावत म्हणाले. आय एम सॉरी बाबा, मी हा असा विचार त्यावेळी बिलकुल केला नाही. डोक्यात फक्त निशाचे शब्द घुमत होते. स्पर्शच्या डोळ्यातून पाणी आलं. सुनबाई, निशाने जे काही बोललं ते, आत्या म्हणाली. मला माहीत आहे आत्या, ती गीताच्या प्रेमापोटी बोलली आणि आता सगळं ठीक झालंय. आता आम्ही फ्रेंड्स पण झालोय. स्पर्श हसून म्हणाली. छान, असेच सगळे मिळून मिसळून राहा. आत्या म्हणाली. युवीला अजून नाही बोलत ना तू? आजी बारीक डोळे करून म्हणाली आणि स्पर्श त्यावर गडबडले. नकोच बोलू, मी तर म्हणते चांगलं धारेवर धर त्याला. आजी सुद्धा डोळे मिचकावत म्हणाली. माई, अगं काही काय? आत्या आश्चर्याने म्हणाली. बरोबर बोलते मी. त्याला काय वाटलं तो कसाही वागेल आणि त्याला सुनबाई माफ करेल? अजिबात नाही हा सुनबाई, आता मी पण तुझ्या टीममध्ये आहे. चांगलं स्पीड त्याला. आजी म्हणाली. आता बघाच आजी तुम्ही, युवराज जहागीरला ही स्पर्श देशमुख काय चीज आहे ते सांगते. पुन्हा माझ्यापासून काही लपवलं नाही पाहिजे त्यांनी. स्पर्श म्हणाली आणि प्रताप हसत होता. आज गीताला डिस्चार्ज मिळणार होता. गीता तिचं पुन्हा एकदा सगळं चेकअप झाल्यावर तिला डिस्चार्ज दिला गेला. या सगळ्यांमध्ये पूर्ण दिवस निघून गेला. चला गीता मॅडम, झाली सुट्टी, युवराज वॉर्डमध्ये येत म्हणाला. त्याने सगळे बिल पे केले होते आणि सोबत मेडिसिन घेतल्या होत्या. फायनली, गीता त्याच्या बोलण्यावर हसली. सकाळपासून आवरून बसले आहेत मॅडम, निशा हसत म्हणाली. हो मग, किती दिवस झाले मी या हॉस्पिटलमध्ये पडून आहे. खूप कामं पेंडिंग आहेत माझी. गीता म्हणाली. कसली कामं? आणि आता अजिबात कोणतंही काम करायचं नाही तुला. चांगला 2-3 महिने रेस्ट हवा आहे. ब्लड लॉस झाल्याने विकनेस आहे तुला. तो भरून निघेपर्यंत तू अजिबात घराच्या बाहेर पडणार नाहीयेस. निशा गीताला दटावत म्हणाली. बस एक हिशोब चुकता करायचा आहे. तो झाला की मी तुम्ही म्हणाल तसं करेन. गीता युवीकडे बघत म्हणाली आणि युवीने तिला डोळ्यांनीच हो असं सांगितलं. एक मिनिट, तुमच्या दोघांचं काय चालू आहे? मला काही कळेल का? निशा हाताची घडी घालून त्या दोघांना बारीक नजरेने रोखून बघत म्हणाली. अगं बाई, काही नाही. वहिनीला घरी घेऊन यायचं आहे ना. माझ्यामुळे भाई आणि वहिनी वेगळे झाले. ती एकदा घरी आली की मग मी मस्त आराम करेन. गीता तिचा विषय बदलत म्हणाली. ओके, पण मी तर म्हणेन की स्पर्शने अजिबात या ठोंब्याला माफ करू नये. निशा युवराजकडे रोखून बघत म्हणाली. किती निर्दयी आहेस ग तू. युवराज तिला बारीक डोळे करून म्हणाला. हो, खूप निर्दयी आहे मी. चला आता आवरा, घरी सगळे आपली वाट बघत आहेत. निशा गीताला हात धरून उठवत म्हणाली. मग युवी आणि निशा
हॉस्पिटलमध्ये सगळ्यांचा निरोप घेऊन गीताला घेऊन निघाले. जहागीरदार मॅन्शन समोर युवीची गाडी येऊन थांबली. त्याची गाडी पाहून तो मोठा गेट उघडला गेला. गाडीने आत प्रवेश केला. सगळे गार्ड्स गीताला पाहून तिला नमस्कार करत तिचं स्वागत करत होते. खूप खुश होते ते. समोर दिमाखात उभा असलेला जहागीरदार मॅन्शन बघून गीतालाही खूप भरून आलं आणि आपसुकच तिचे डोळे पुन्हा ओले झाले. गाडीचा आवाज ऐकून येताच आत्या खुश झाली. माई, ए माई, दादा, अरे गीता आली वाटतं. आत्या लगबगीने मॅन्शनच्या बाहेर येत प्रताप आणि आजीला आवाज देत होती. युवीने गाडी मेन दारात आणून उभी केली. निशा आणि युवीने अगोदर बाहेर येत मग गीताला हळूच बाहेर यायला मदत केली. रघुने गाडी नेऊन पुन्हा पार्किंग लॉटमध्ये पार्क केली. गीता, माझं बाळ, आत्या गीताला पाहून मिठी मारून आनंदाने म्हणाली. डोळे भरून आले होते तिचे. आई, ठीक आहे ती, निशा तिच्या आईला म्हणजे आत्याला समजावत म्हणाली. गीता, बाळा, आजी आणि प्रताप सुद्धा लगेच बाहेर आले होते. गीताला समोर पाहून त्यांना खूप आनंद होत होता. डॅड, आजी, गीता त्या दोघांना बघून बरीच भावूक झाली. कशी आहेस बाळा? आजी तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाली. मी छान आहे आजी, गीता आजीला मिठी मारून म्हणाली. डॅड, गीताने परत प्रतापला मिठी मारली आणि प्रतापचं मन आणि डोळे तिच्या मिठी मारण्याने अजूनच भरून आले. कितीतरी दिवस ते गीताला असं निश्चित पडून पाहत होते आणि त्या तिला आता असं सुखरूप पाहून त्यांना खूप छानही वाटत होतं आणि खुश होऊन आनंदाश्रूही निघत होते. काही त्रास तर होत नाही ना बाळा? प्रताप तिच्या डोक्यावरची पट्टी बघून म्हणाले. गीताने नाहीमध्ये मान डोलावली. चला आज जाऊन बोलूया का? निशा म्हणाली. हो, एक मिनिट हा. आजीने त्यांना पुन्हा दारात थांबवलं आणि आत पाहिलं. सुनबाई, आत्याने लगेच आवाज दिला आणि युवी गोंधळून आत्याकडे आजीकडे बघत होता. आजीने युवीला बघून डोळा मारला आणि त्याने डोळेच मोठे केले. स्पर्श हातात आरतीचं ताट घेऊन त्या सगळ्यांच्या समोर येऊन उभी राहिली. वहिनी, तू इथे? गीता खुश होऊन आश्चर्याने म्हणाली. युवराज तर हँग होऊन तिच्याकडे बघत होता. रेड कलरची साडी, त्यावर डिझायनर ब्लाऊज, हातात काचेच्या खळखळत्या बांगड्या, सिंपल पण तितक्याच मनमोहक तिच्या अदा आणि त्याचं हृदय घायल करणारे तिचे निळे डोळे हे बघून युवीच्या काळजाची धडधड वाढत होती. सकाळीच आली सुनबाई, खास तुझ्यासाठी, तुझ्या स्वागतासाठी, आजी स्पर्शच्या डोक्यावरून हात फिरवत पुन्हा गीताकडे बघत म्हणाली. मग कसं वाटलं सरप्राईज? रघु हळूच युवीच्या कानात म्हणाला. वाव, थँक्यू, गीता खुश होत म्हणाली. मग स्पर्शने छोटंसं कुंकवाचा टिकला तिला लावला आणि तिचं औक्षण करून ओवाळलं. आजीने गीताचा लोप करत कडकड बोटे मोडली आणि आत्याने तिच्यावरून भाकर तुकडा ओवाळून बाजूला टाकला. वेलकम, स्पर्श तिच्या गोड आवाजात गीताला म्हणाली. गीता पुढे आणि बाकी मग तिच्या मागे मागे आत प्रवेश करत होते. ती आत येताच तिच्यावर गुलाबाच्या पाकळ्या पडायला सुरुवात झाली. गीता खुश होऊन हसत होती. हे सगळं सुनबाईने केलं आहे बरं का? आत्या म्हणाली. खूप छान आहे, आय लाईक इट. गीता सगळं पाहून खूप खुश झाली होती. सगळे आत आले आणि खूप वेळ बसून बोलत होते. युवी अजूनही स्पर्शकडेच बघत होता. ती मात्र मुद्दाम नाक मुरडत त्याला इग्नोर करत होती. रघुला त्यांचं असं इशारे बघून खूपच हसू येत होतं. मग गीताला जास्त ताण नको म्हणून निशा आणि आत्या तिला तिच्या रूममध्ये घेऊन गेल्या. सुनबाई, जेवायची तयारी झाली का? आजी स्पर्शला म्हणाली. हो आजी, तरी मी एकदा बघून येते. स्पर्श उठून पुन्हा किचनमध्ये निघून गेली. ती जाताच युवी पण काहीतरी निमित्त करून किचनमध्ये गेला. आजी, रघु, प्रताप त्याच्या या कृतीवर ओठ दाबून हसत होते. चला, जेव्हा डिनर तयार होईल तेव्हा आपण येऊ, आता आपलं इथे काही काम नाही, प्रताप सगळ्यांना बघून हसत म्हणाला. तसं सगळे गालात हसत बाहेर लॉनमध्ये निघून गेले. स्पर्श कुकसोबत काहीतरी बोलत होती. युवी किचनच्या दारात उभा राहून तिच्याकडे प्रेमाने बघत होता.
त्याला किचनमध्ये बघून सगळे नोकर आणि कुक सुद्धा बाहेर निघून गेले. स्पर्शच्या लगेच लक्षात आलं, पण तिने काही वळून युवीकडे बघितलं नाही. अजूनही लटका राग जो होता मॅडमला. सगळे किचनच्या बाहेर जाताच युवी तिच्या जवळ गेला. त्याची चाहूल लागताच तिची धडधड वाढली. तो तिला पाठीमागून मिठीत घेणार की ती लगेच बाजूला झाली. अरे, युवी तिच्या या कृतीवर चमकून म्हणाला. स्पर्श लगेच किचन ओट्यावरचा पसारा आवरायचा निरर्थक प्रयत्न करत होती. युवी अजून तिच्या जवळ गेला. ती पुन्हा त्याच्याकडे न बघता बेसिनमध्ये भांडे ठेवत होती. स्पर्श युवी पुन्हा तिच्या जवळ जात हळूच पण एकदम प्रेमाने म्हणाला, आणि ते तिचं नाव ऐकून तिच्या पोटात फुलपाखरे उडायला लागली. काळीज अजूनच धडधड करत होतं. तो तिला पुन्हा मिठी मारणार की ती फ्रीजकडे वळली. फ्रीज उघडून उगाच त्यातील सामान बाहेर काढत ती किचन ओट्यावर ठेवत होती. युवराज तिच्या या कृतीवर गालात हसला आणि जशी ती पुन्हा फ्रीजकडे वळली त्याने तिला लगेच मिठी मारली. डोळे बंद केले तिने. माझ्याकडे आता पाहणार पण नाही का? युवराज तिच्या बंद डोळ्यांना चेहऱ्यावर हळूच फुंकर मारून एकदम सडेक्टिव्ह व्हॉइसमध्ये म्हणाला. तिच्या अंगावर त्याच्या बोलण्याने काटा येत पोटात असंख्य फुलपाखरे उडायला लागली. तिने लगेच त्याला नाहीमध्ये मान डोलावली आणि त्याच्या मिठीतून सुटण्याचा निरर्थक प्रयत्न करत होती. किती दिवसापासून तू माझ्याशी ना बोलत आहेस ना भेटत आहेस, निदान आता माझ्याकडे एकदा पहा तरी, युवी खूप प्रेमाने म्हणाला. मग स्पर्शने हळूच तिचे डोळे उघडले. तिच्या त्या पाणीदार डोळ्यात फक्त तीच दिसत होती. काही वेळासाठी दोघेही एकमेकांच्या नजरेत हरवले. मग भानावर येत स्पर्श त्याला थोडं लोटून किचन ओट्याकडे पुन्हा वळली. युवीने पुन्हा तिला पाठीमागून मिठीत घेतलं आणि तिच्या मानेवर त्याचं नाक घुसळत तिचा सुगंध त्याच्या श्वासात भरून घेतला. तिच्या अंगावर सरकन काटा येत पोटात गोळा आला. आय लव्ह दिस स्मेल, युवी तिच्या मानेवर ओठ टेकवत म्हणाला. विरघळत होती ती त्याच्या स्पर्शाने. ताबा सुटत चालला होता मनावरचा. त्याची जादू पुन्हा चढायला लागली होती तिच्यावर. त्याला त्रास द्यायचा आहे बुद्धी सांगत होती, पण मन मात्र अजिबात मानत नव्हतं. युवी अखेर तिच्या ओठांच्या होणाऱ्या त्या स्पर्शाने स्वतःवर ताबा ठेवलेला बांध तुटला आणि ओठातून अस्पष्टपणे उच्चारली ती, आय मिस यू सो मच. तिचा तो मादक आवाज ऐकून युवीने अजूनच त्याचे ओठ तिच्या मानेवर रोवले. कोणीतरी येईल, डोळे बंद करून त्याला फील करत म्हणाली ती. मी इथे असेपर्यंत कुणीही येणार नाही, युवी तिच्या कानाशी हळूच म्हणत तिच्या कानाची पाळी चालली. तुमचा रोमांस करून झाला असेल तर मला जरा जेवायला देता का? पोटात उंदीर ओरडायला लागलेत. दारातून रघु मुद्दाम जोरात ओरडला आणि स्पर्शने दचकून युवराजला पोटाच्या हाताचा कोपरा मारला. युवराज तिच्या अनपेक्षित कृतीने कळवळला. आऊच, अगेन बॅड टायमिंग रघु. युवी आवाज आला म्हणून कळवळून दात ओठ खात रघुकडे रोखून बघत म्हणाला. तुमचं रोमांसने पोट भरेल, आमचं काय? रघु सुद्धा युवीला त्याच ॲटिट्यूडने रोखून बघत म्हणाला. स्पर्श तर लाजून कावरीवावरी होत परत सिंकमध्ये भांडे टाकत होती. चल, घालतो तुला खायला. आणि पोटात उंदीर ओरडत नसतात, कावळे ओरडत असतात. भोक्कड कुठला? युवी एका हाताने रघुचा गळा आवळत म्हणाला आणि किचनच्या बाहेर निघून गेला. स्पर्श त्यांना पाहून खुदकन हसली. हे बघा भैयासाहेब, मला जर हात लावला ना तर आत्ताच किचनमधला सीन सगळ्यांना रंगून चढून सांगे ना. रघु त्याचा हात गळ्यातून काढत म्हणाला. तू सांगून तर बघ रे, मग बघ तुझी काय हालत करतो ते. युवी पुन्हा त्याला रोखून बघत म्हणाला. असं म्हणता? बाबा, आजी, रघु ओरडत होता की युवीने घाबरून पटकन त्याचं तोंड दाबलं. अरे काय झालं? आत्या दोघांना असं बघून म्हणाली. काही नाही आत्या, भूक लागली म्हणून ओरडतोय. युवी रघुच्या तोंडावर अजूनच त्याचा हात दाबून म्हणाला. अगं बाई, हो का? थांबा बाळा, मी लगेच वाढायला घेते. आत्या किचनकडे जात म्हणाली. आज कितीतरी दिवसानंतर पूर्ण जहागीरदार फॅमिली मस्त एकत्र बसून जेवली. ते बघून आजीच्या डोळ्यात पाणी आलं. या म्हातार वयात खूप काही पाहिलं होतं त्यांनी. अगोदर नीला आत्याचा मोडलेला संसार, त्यानंतर युवराजची आई सगळं सोडून देवाघरी गेली आणि आता गीतावर आलेलं हे संकट. सगळ्या घटना सहन करण्यापलीकडे नव्हत्या, पण आजी खंबीर होती. प्रताप
नीला सगळ्यांना त्यातून सावरण्यासाठी ती धीर देत उभी होती. बलाढ्य देहयष्टी असणाऱ्या बॉडीगार्ड्सने एका भल्या मोठ्या फार्म हाऊसला घेरलं होतं. त्यांच्या हातात खूप घातक अशी वेपन्स होती, ज्याला बघताच भल्या भल्यांची बोबडी वळायची. त्या फार्म हाऊसमध्ये एका व्यक्तीला खुर्चीवर बांधून ठेवलं होतं. त्याच्या ओरडण्याचा आवाज पूर्ण फार्म हाऊसवर येत होता. कुणीतरी त्याला बेदम मारहाण करून जखमी करत होतं. त्याचा पण आवाज ऐकून त्याची मदत करणार तिथे कुणीही नव्हतं. मध्यरात्र होताच एक ब्लॅक कलरची मोठी कार तिथे आली. त्यातून काही लोक बाहेर पडले. बुटांचा टप टप आवाज करत ते त्या बंगल्यात शिरले. त्यांना बघून त्या व्यक्तीला मारणारे ते कमांडो थांबले आणि पोझिशन घेऊन त्यांच्या जागेवर पुन्हा उभे राहिले. त्या मार खाणाऱ्या व्यक्तीला काहीच समजत नव्हतं. सगळे अचानक शांत झाल्याने त्याने इकडे तिकडे डोकं हलवत कानोसा घेण्याचा प्रयत्न केला, पण व्यर्थ. त्याच्या डोळ्यांवर पट्टी आणि हात बांधून ठेवल्याने त्याला जराही हालता येत नव्हतं की डोलता येत नव्हतं. कोण आहात तुम्ही? मला इथे का आणलं आहे? त्याने विचारलं आणि एक चेअर जोरात ओढण्याचा कर्णकर्कश आवाज आला. त्यावर एक व्यक्ती बसली आणि जोरात त्याचं नाव घेत म्हणाली, वीर राठोड. युवराज? वीर आश्चर्याने म्हणाला. हो, तो वीर होता. युवराजच्या लोकांनी त्याला एअरपोर्टला पोचण्याआधीच आपल्या ताब्यात घेतलं होतं. गीताला डिस्चार्ज मिळाला हे वीरला कळलं होतं. त्यामुळे तो काही दिवस देश सोडून जाण्याच्या तयारीत होता. पण युवीची पूर्ण नजर त्याच्या हरकतींवर होती. त्याने त्याचे कॉन्टॅक्ट वापरून सगळी फिल्डिंग अगोदरच लावून ठेवली होती. बऱ्याच दिवसापासून वीर व्हिसासाठी ट्राय करत होता, पण युवराजने त्याला तो अजिबात मिळू दिला नव्हता. युवराजने रचलेल्या सापळ्याप्रमाणे सकाळी वीरला व्हिसा भेटला आणि त्याने लगेच लंडनचं तिकीट बुक केलं. घरी त्याने 2 महिन्यांसाठी जातोय असं सांगितलं होतं, पण खरं तर तो काही लवकर इंडियामध्ये येणार नव्हता. तिथल्याच एखाद्या ब्रिटिश मुलीशी लग्न करून तिथेच सेटल व्हायचा असा त्याचा प्लॅन होता. पण युवी त्याला असं सहजासहजी देश सोडून कसं काय जाऊ देणार होता? खूप काही हिशोब बाकी होते, खूप काही प्रश्न विचारायचे बाकी होते. त्याची कॉलर पकडून त्याला जाब विचारायचा होता आणि त्याच्या क्रूर कृत्याची त्याला शिक्षा द्यायची अजून बाकी होती. टू बी कंटिन्यूड.